चीकयुक्त दूध. स्तनांमध्ये सुरुवातीला तयार होणाऱ्या दुधाला चीकयुक्त दूध असे म्हणतात. सुरुवातीला हे दूध घट्ट आणि पिवळसर येते. प्रसूतीच्या काही दिवस आधी हे दूध रोगप्रतिकारक म्हणून तयार होते. हे दूध नवजात बाळाला रोगापासून बचाव करण्यासाठी पुरेसे असते. चीकयुक्त दूध बाळाचे पहिले लसीकरण म्हणून काम करते. ह्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्याने ते बाळाच्या पोटातील रोगजंतूंशी प्रतिकार करण्याचे काम करते. चीकयुक्त दूध पौष्टिक असल्याने पचनास हलके असते. चीकयुक्त दुधाचे काही थेंब दिल्याने बाळाला पोषण मिळते. या व्यतिरिक्त दुसरे काही पचवणे बाळाला शक्य नसते, कारण त्याची पचनसंस्था पूर्ण विकसित झालेली नसते. चीकयुक्त दूध पचनसंस्थेच्या छिद्रांना बंद ठेवते. त्यामुळे कोणतेही नुकसान करणारे द्रव्य पोटात जात नाही. दुसरे पातळ पदार्थ जसे पाणी, साखर पाणी, जनावरांचे दूध, चहा इत्यादींमुळे बाळाला नुकसान होऊ शकते. सुरुवातीचे स्तनपान काही आठवड्यानंतर चीकयुक्त दुधातून परिवर्तन बाळाला पोषक आहार म्हणून तयार होते. सामान्य स्तनांमध्ये सुद्धा चीकयुक्त दुधातील सुरक्षा देणारे गुणधर्म असतात, म्हणजे चीकयुक्त दुधाच्या अपेक्षेपेक्षा कमी सुरक्षा देणारे असतात. जसे जसे बाळ स्तनपान करण्यास सुरुवात करते तसतसे स्तनांमध्ये दुधाची वाढ होत असते.